मॉर्निंग. आम्ही आता आलो आहे बीचला परत. यांचं आता ड्रोन शूटसाठी आलो आहे सकाळ सकाळी उठून. मी आता जाणार आहेत पाण्यात. नवरा मुलगा बॉर्डर, नवरी मुलगी त्यांच्या मधली बॉर्डर आहे सध्या विनसलाय आणि हा नवऱ्या मुलीच्या साईडने म्हणून तिथे बसलाय. मी नवऱ्या मुलीच्या साईडने म्हणून इथे उभा आहे मी साईडला. बाई मग कसं वाटतंय तुला? बघितलं तू जरी येत असेल जरी येत असेल कसं वाटतंय तुला? बोटीत जाणार आहे, पोहायला वगैरे येतं ना? मला येतं पोहता, तिला पण येतं पोहता. मला टेन्शन आहे त्या फोटोग्राफरचं. पोहता येतं तर तसं वर पकडणं एका हातात कॅमेरा आणि एका हाताने पोह. नाही पण ही डेंजर आहे ना. का पण असं का बोलताय तुम्ही लग्न आधीच? विचारा तिलाच विचार, लांबून विचारतो. एक्सक्यूज मी मिस, फॉर नाव मिस रेश्मा चौगले. का असं का बोलतायत ते? तुमचे टू बी हजबंड असे का बोलतायत? आय डोंट नो. हां आय डोंट नो. चष्मा काढा, सगळं बरोबर कळेल. आय डोंट नो. पण तुमच्या इथे तोंडावर सगळी चमकी कसली लागली? काल रात्रीच्या ड्रेसची. सकाळी आंघोळ नाही केली. अरे आंघोळीने नाही जात चमकी. तर बीड घालायचं मग जरा. मिठाच्या पाण्याने जाते. मग आता मिठाच्या पाण्यातच जाणार आहे. अभिषेक सर वॉटर स्पोर्ट बद्दल एक्सप्लेन करतील. नमस्कार म्हणजे असते काय? आता आम्ही वॉटर स्पोर्ट्सचं ॲनालिसिस करतोय, बघतोय कुठचं काय झेपेल आम्हाला आणि कुठचं आम्ही करू शकतो. तर या आपण बघूया राईड करूया. ही पहिली सगळ्यात सोपी राईड मला ही दिसते, सपाट राईड. जवळ आहे आवाज नाही ना मला. आता ही राईड बघू शकता तुम्ही. तर या राईडला आणि ते डुबवणार. जर तुमचा बजेट जास्त असेल 350 रुपयापेक्षा तर ते तुम्हाला लाईफ जॅकेट पण देणार. नेक्स्ट राईड आपण ही बघूया. ही बनाना राईड आहे, पण तू बनाना राईड आहे. इथे आपण मला पकडून आपण बसायचं आहे. 1 2 3 4 5 6 ही 6 लोकांची राईड आहे. ही बघा, ही ड्रॅगन राईड आहे. ही ऑक्टोपसवाली राईड आहे. पाण्यात जाऊन बोटीच्या मागे बांधतात आणि गोल गोल फिरते. लगेच सोडलं कॅमेरा चालू केल्यावर. मारलं कसं बरोबर? रेशमाला मारलं कसं तू? ए रेशमा हात लाल झाला बस. भाई 4 बोट आले. ए तिथेच मारलेलं ना? इकडे 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 नाही बाईला. नाही 4 बोटं दिसतात रे. शे फोटो काढायचे 4 बोटं दिसतात. झाले केस पण खराब झाले. शे काय ग आता पायाने मारते? ए हा करा करा करा. हो फनी कंटेंट बंद. नाही चालेल, करा. बस दोघे गुंडा. ऐकत नाही. तू बोल आहे ना की उंबरा असतो ना किचनचा, ते डोकं आपटायचं. तरीच म्हणूनच डोकं मुलगा. हे कसं मी रेश्मा आहे तर माझे मम्मी पप्पा पण करतात. डे 2 संडे आहे आज आणि आम्ही आता सेंट बीच रिसॉर्ट वरनं आम्ही आता निघालेलो आहे. तुम्ही जर इथे दापोलीला लाडगर बीच जवळ जर कधी आलात आणि स्टे साठी तुम्हाला पाहिजे असेल तर खूप सुंदर लोकेशन आहे. सर्व्हिस वगैरे खूप चांगली आहे. म्हणजे इथून जो बीच आहे तो वॉकिंग मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटावर आहे खूप झाली. आणि गाडी असेल तर 2 मिनिटात पोहोचता तुम्ही. आणि आता आम्ही चाललोय सी फोर्ट रिसॉर्टला. आपल्या हॉटेलचे फोटो काढायचे दिवसा का नाही, आता रात्री काढा. ते रात्रीच्या टायमाचे प्लस दिवसाचा आहे, सकाळचा जो दिवसाचा तो आहे ना आणि तो दोघं आहेत, ते दोघं भरपूर फोटो दोघं
आमची आंघोळ वगैरे तर ते म्हणून पुढे गेले. अर्धा पाव करणार नाही. ओके चालेल. रिसेप्शन आहे आणि 212 रेस्टॉरंट आहे. तर 200 ला पाव करा. आणि restaurant आणि टीव्ही आहे का? हो. म्हणजे सिग्नल नसण्याचं काय तरी बंद राहतात ना सकाळी चालू ओके कुठली तरी एक चालू करून मी दिला. कारण तुम्ही त्याला फोन केलाय टाटा स्कायवाल्याला फोन केलाय. हां ते दुपारच्या मॅचसाठी. तर ही आहे स्ट्रक्चर आमचं हॉटेल सी फोर्ट. मग आपला 300 आणि 300 तिसरा मला मी दाखव. म्हणजे थर्ड फ्लोअरला आहे. ओ हो क्या बात आहे. पण आपण चुकीचं आलो. बंद बंद का तिकडे 300 300 आपल्याला प्रायव्हसी. हो 300 आणि 300 आम्हाला असं सेपरेट रूम दिला वाटतं एन्जॉय करायला. थर्ड फ्लोअर 300. पहिले 302 बघा ना. एंटर केल्या केल्या वॉशरूम आहे. असा रूम आहे. खूप मोठा रूम आहे. रेश्मा आणि ही बाल्कनी आहे. मला पण बघू दे. तर तो रूमचा पण टूर आम्ही देऊच. ही रूम मोठी आहे. नाही ते खूप सुंदर हॉटेल आहे. मी ह्याची या हॉटेलचे पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन डिटेल्स. आता आम्ही लंच बाहेर करणार आहे पण मोस्टली डिनर या हॉटेलमध्ये करू. Come on guys, let me show you something else also. थांबा. मनाली सारखं वाटतंय ना रे हे थोडं थोडं. असं मनालीला आपण गेलेलो तेव्हा. हा काय बोललास? इथे आम्ही संध्याकाळी मस्तपैकी असं चहा दोघंच? कॉफी नाही सगळे अजून 5 चेअर्स एकत्र मस्त आम्ही मज्जा करणार होतो तिथे. संध्याकाळी हे लोक इथे मॅच बघणार आहेत इंडिया वर्सेस पाकिस्तान. टीव्ही नाही चालू त्यांचं विचारलं. विचारला ओके फाइन. यहाँ से क्या व्यू है हम देख लेते हैं एक बार. इथून काही नाही असं ॲज सच. हे हॉटेलचा फ्रंटचा व्ह्यू आहे. वॉशरूम आहे इथे मस्तपैकी छान. पेंटिंग छान लावली आहे ना यांनी. छान आहे. दे हॅव ऑल्सो गिवन सम एक्स्ट्रा कुशन्स अँड चादर वगैरे जाऊ दे. असं तर आणि हे बघा असं मस्त असं डिसेंटचं एक शो पीस तुमच्या ड्रेसिंग युनिटच्या बाजूला. Anyways. व्लॉग अँकर रेश्मा चौगुले सोबत कॅमेरामॅन अभिषेक सावंत सायनिंग. बाय. तर आम्ही आता चाललेलो आहे जेवण करायला, लंच करायला. 2 वाजलेत. इंडिया पाकिस्तान मॅच आहे आज, जो आहे आमचा पूर्ण ट्रिपचा मेन इव्हेंट. त्याच्यासाठी आलेलो आम्ही इथे. फोटोशूट तर काय झालं यांचं आता. 1 मिनिट मी असं नाही की नाही करते. आपल्याकडे बघा आज काय आहे. सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय, कोळंबी मसाला आणि चिकन टिक्का. थँक्यू. या पण खूप चांगलं होतं. थोडंसं स्पायसी होतं. लास्टचं ठीक फक्त आहे. स्पायसी होतं. Last प्रॉन्स काय? बिर्याणी. स्पायसी होतं. या आणि चिकन टिक्का एव्हरीथिंग एल्स वॉज व्हेरी गुड. बाकी खूप मस्त होतं. हॉटेल राणी साहिल. राणी साहिल ते एकच आहे. राणी आणि साहिल एकच आहे. जसं मी आणि अमय एकच आहोत. चला. एक कुठचं मंदिर आहे? केशवराज. माझी चप्पल पाहिल्या सध्याच्या. केशवराज कुठचं मंदिर? केशवराज मंदिर आहे इथे. तिथे आम्ही जाणार चांगले कपडे घालून. तू बस, हे तिथे सगळं बोलायचं आम्ही नसतं. 150 जिने उतरायचे, 150 जिने चढायचे. जिने नाही चिकन ते पायऱ्या आहेत. पायऱ्या. जिना आणि पायऱ्यामध्ये फरक आहे. पायऱ्या. तर आता आम्ही नॉनव्हेज खाल्ल्यामुळे आम्ही फक्त 150 पायऱ्या उतरून
तिथे जसं काय फोटो परत काढणार चढायलाच लागणार नाही ते बावळ. आणि माझ्या मैत्रिणीने DSLR आणलाय खूप सुंदर 5D कॅनॉन 5D भाई त्या फोटो येतात मस्त फोटो येतात. माझे ऑलरेडी फोटो आलेत. फोटोज आणि व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील मी सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केले जर ते तुम्हाला बघायचे असतील तर माझं इंस्टा हँडल पण मी डिस्क्रिप्शनवर टाकलेलं आहे. संध्याकाळी एकदा 7 वाजले की आम्ही रूमवरच असणार. का तर मॅच बघायची निव्वळ मॅच बघण्यासाठी. उद्याचा आमचा असा प्लॅन आहे की फोन पकड हात दुखतोय म्हणून 7 मार खाण्याची कामं करतात. 7-7:30 पर्यंत जर बीचवर आम्ही पोचलो तर आम्हाला डॉल्फिन बघायला भेटतील. आणि डॉल्फिन बघायची खूप इच्छा आहे माझी तर खूप इच्छा आहे. पण खूप चांगलं आहे फोटो वगैरे काढायला. पण कुठे आता करतेला नाही मुरुडला थांब पॉइंट करा हा मग इथून आपण जाणार आहे हे बोलवतो. हो असं म्हणायचा पण मी एक फोटो टाकीन. ते पण ट्रेडिशनल फोटोशूट झालं केलंय. ही परशुराम मूवी तुला जी स्टोरी हे बघ केशवराज मंदिर इकडनं 4 किलोमीटर. चिरंजीवी आहे ना. हे बघा आम्ही आता रेडी झालेलो आहे. बेसिक शर्ट पॅन्ट यांचं बघा पोरींचं. हा पोरगा आणि हा तिसरा पोरगा. तर आम्ही फोटोशूट करणार आहे तर ते फोटो मी इंस्टाग्रामवर टाकीन. प्लीज फॉलो माय इंस्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे किंवा इथे कुठेतरी स्क्रीनवर येईल ABH_E__04. आम्ही पोचलो आता केशवराज मंदिराला. गाडी इथे लावलेली आहे साईडला. हे बघा कशी उतरते खाली. फ्रेंडली आहे. हे बस झालं आता. माझ्या मते आपण उतरायचं ते उतरलोय. ते तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी अडकलंय तिथे किंवा ते काहीतरी शोधतायत पण तसं काय नाही. ते फोटो काढतायत फक्त. आणि तुम्ही बॅलन्सिंग स्किल बघू शकता याची. अरे तसं नाही बरोबर वाटणार. हे बघा हे बघा हे बघा आहा क्या बात आहे. 1 2 आणि 3. आहा आता हे 4. खो ना जाए ये तारे जमीन. आलोय फेमस इकडचं पान घ्यायला. ती लावलेले आहेत सेट केलेले आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे पण पान भेटतात. मोस्ट कॉमन पान चॉकलेटचं आहे. आता सध्या हे पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर पण अवेलेबल आहे. ओले काजू पण आहेत त्यांच्याकडे. काय रेट आहे ओले काजूचं? 1200 रुपये किलो. आणि हे साधे असे पण 1100 रुपये किलो. तर आता रात्रीचे वाजलेले आहे 11. आम्ही जस्ट डिनर केलं आहे आणि डिनर करून डिनरमध्ये आम्ही हे केलेलं चिकनचं एक स्टार्टर होता आणि चिकन बिर्याणी सांगितलेली. तर जेवून आता आम्ही बाहेर आलो आहे. मस्त थोडं असं थंड वाटतं आहे. आता थोडं आमचा प्लॅन आहे की कुठेतरी चालत थोडं इथे आजूबाजूच्या एरियात वगैरे असं जस्ट वॉक करणार आहे. पाणी पण आलेलं आहे आमचं. थँक्यू. स्ट्रॉबेरीवालं हे चॉकलेट आणि हे पायनॅपलवालं. आता आम्ही खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर मी आता चॉकलेट पान खाल्लं. खूप चविष्ट आहे. नॉर्मल जे पान असतं ते चॉकलेटमध्ये डिप करून ठेवतं. तसंच त्याने पायनॅपल आणि स्ट्रॉबेरीचं केलेलं. तिन्ही फ्लेवर सुंदर मस्त होते चविष्ट होते आणि आम्हाला सगळ्यांना आवडलेले. आम्हाला चौघांना. ती मुलगी तुम्हाला दिसते तिकडे अरे तिने ते चॉकलेट पान असं बघितलं आणि बोलली नको मला. आम्ही ते पान परत तिघांमध्ये डिवाईड करून खाल्लं. त्याच्यामुळे आम्ही उद्या त्या दुकानात परत जाऊन ज्याला जे जे आवडलेलं ते एक एक पान घेणार आहे आणि मनसोक्त खाणार आहे.